नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. GDS भरती म्हणजे ग्रामीण डाक सेवक, पोस्ट ऑफिस भरती, इंडियन पोस्ट ऑफिस म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब आहे. साधारण 12 ते 15,000च्या जवळपास तुमची सॅलरी आहे किंवा पगार आहे. त्यानंतर इन्क्रिमेंट होतात, त्यानंतर दरवर्षी इन्क्रिमेंट होतात, DA वाढतो, तुमचा बाकीचे अलाउन्सेस इथे ॲड होतात आणि बऱ्याचशा फॅसिलिटीजसुद्धा मिळतात. तर अतिशय उत्तम संधी आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी. जे इच्छुक आहे आणि फक्त 10वी बेसवर ही म्हणजे ही रिक्रुटमेंट आहे किंवा ही भरती आहे. कुठल्याही प्रकारची परीक्षा नाही, कुठल्याही प्रकारची फिजिकल टेस्ट नाही, कुठल्याही प्रकारची काही इंटरव्ह्यू नाही, काहीच नाही. ठीक आहे, फक्त 10वी बेसवर आहे. ज्यांचे पर्सेंटेज अतिशय चांगले आहे 10वीच्या याच्यामध्ये किंवा 10वीमध्ये त्यांना चांगली संधी आहे. तुमचं 12वी असो नसो चालेल, फक्त 10वी पाहिजे. ग्रॅज्युएशन नसलं तरी चालेल, कुठलंही तुम्हाला अदर क्वालिफिकेशन लागणार नाही, फक्त 10वी बेसवर आहे. त्या रिलेटेड दरवर्षी वॅकन्सी मागच्या 4-5 वर्षापासून निघते आहे. त्यामध्ये 2024ची अतिशय मोठी वॅकन्सी साधारण 40,000 प्लस सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणजे नॅशनल लेवलला किंवा इंडियामध्ये निघालेली आहे, भारतामध्ये निघालेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारण 3,000 प्लस वॅकन्सी आहे. तर त्यावर वरचेवर व्हिडिओज आपण देतो आहे, जेणेकरून इतर जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा माहिती मिळावी आणि प्रत्येकाला ही माहिती मिळावी. तर त्यामध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये डॉक्युमेंट्स जे व्हेरिफिकेशन आता होणार आहे. म्हणजे बघा, फॉर्म सबमिशन ऑलरेडी झालेलं आहे. 5 ऑगस्ट ही लास्ट डेट होती. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल, ज्यांचं 10वी झालं आहे त्यांचं आणि जे इच्छुक आहे त्यांचं. बरेचसे विद्यार्थी असे असतात की जे फक्त सहज फॉर्म भरतात. घरचे आईवडील म्हणा किंवा कोणा एखादा काका मामा एखादा कोणतरी सांगतो म्हणून ते फॉर्म भरतात, परंतु नंतर ते जॉईन करतच नाही, 100% करत नाही. बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरतात परंतु ते जॉईन करत नाही, सिलेक्शन झाल्यावरही जॉईन करत नाही. ठीक आहे, त्यामुळे 5 ते 7 वेटिंग लिस्ट यामध्ये लागतात. त्यामध्ये थोडंफार आपले चान्सेस असतात किंवा एक संधी मिळण्याची शक्यता असते, कारण बरेचसे विद्यार्थी मी पाहिलेले आहे काहीच आशा नसताना फॉर्म भरला आणि सिलेक्शन झालं, असं सुद्धा असतं. ते डिपेंड ऑन तुम्ही कुठे कुठे फॉर्म भरला आहे, कुठे कुठे सिलेक्शन किंवा प्रिफरन्स दिला आहे, त्यावर सगळं डिपेंड असतं. तर मित्रांनो बघा, ही जी काही आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. बघा, आता फॉर्मची लास्ट डेट झालेली आहे 5 ऑगस्ट. त्यानंतर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे की ऑगस्टच्या लास्ट वीकपर्यंत रिझल्ट वगैरे येऊन जाईल किंवा मेरिट लिस्ट येऊन जाईल, जी आपण म्हणतो मेरिट लिस्ट. सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट असते. त्यांनी ॲडमध्ये सुद्धा किंवा जाहिरातीमध्ये सुद्धा दिलेलं आहे की जेव्हा आपण फॉर्म भरतो, आपलं जे मार्क्स टाकत असतो ते कुठले तुम्ही मार्क्स टाका, 10वीचे जे मार्क्स तुम्ही टाकता त्यानुसार ती लिस्ट जनरेट होते. म्हणजे सगळं ॲटोमॅटिक होते आणि त्यानंतर ती लिस्टनुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पाठवतात. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही जे मार्क्स नमूद केलेले आहे किंवा तुम्ही जी कॅटेगरी घेतलेली आहे, तिचे रिझर्वेशन घेतलेलं आहे, जसा फॉर्म भरलेला आहे, प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सबमिट करावं लागते. त्यामधलं एक जरी डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला ते रिजेक्ट करू शकतात. काही डॉक्युमेंट असे असतात की जे 2-4 दिवसामध्ये तुम्ही काढू शकत असाल, तर तुम्हाला थोडाफार ते वेळ देतात. 10 ते 15 दिवस, ॲक्च्युली 10 दिवस देतात ते. 10 दिवसाचा एक पिरियड असतो की तुम्हाला 10 दिवसामध्ये डॉक्युमेंट तिथे सबमिट करावं लागतात विथ ओरिजिनल सर्टिफिकेट. ओरिजिनल तुम्हाला सबमिट सहसा करावं लागत नाही, पण तो कधी काही दिवसांकरता ते घेतात. फक्त त्यांना व्हेरिफिकेशनसाठी लागत असतं, व्हेरिफिकेशन होत असतं, त्यामुळे काही दिवसासाठी घेतात, नंतर ते रिटर्न करतात. ठीक आहे, 1-1.5 महिन्यामध्ये रिटर्न करतात. हे प्रोसिजर प्रत्येक ठिकाणी होत नाही, स्टेट वाईज काही नियम थोडे वेगळे आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे नियम आहे त्यानुसार तुम्हाला 10 दिवस मिळतात किंवा बाकी ठिकाणी पण मिळतात आणि नंतर 5 दिवस आणखी थोडेसे मिळतात किंवा थोडं एक्सटेन्शन म्हणून 5 दिवस जास्त मिळतात. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये. परंतु डॉक्युमेंट तुम्हाला 5 ऑगस्टच्या आधीचेच लागतात. असं नाही की तुम्ही वेळेवर तिथे DVच्या वेळेस तुम्ही 5 दिवसात डॉक्युमेंट काढून दिलं, असं चालत नाही. एज्युकेशन सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं काय असतं मित्रांनो, ज्या बेसिसवर रिजेक्शन होतं ते आहे तुमचे 10वीचे मार्क्स. 10वीचं सर्टिफिकेट, बोर्ड सर्टिफिकेट, ते तुमचं 5 ऑगस्टच्या आधीचं पाहिजे. जर तुमचं ते असेल आणि व्यवस्थित ओके असेल. बरेचसे विद्यार्थी मार्क्स टाकताना चुका करतात, सब्जेक्ट एखादा टाकताना चुका करतात किंवा काहीतरी कुठे ना कुठे चुका करतात, मग त्यांचं रिजेक्शन होते. फॉर एक्झाम्पल, त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अशी पद्धत आहे की बेस्ट ऑफ 5ची पद्धत आहे. 10वीच्या मार्कशीटवर सहसा बेस्ट ऑफ 5चे मार्क्स येतात, परंतु त्यांनी ॲग्रिगेट म्हणजे ॲव्हरेज जे काही तुमचं टोटल आहे त्याचं म्हटलेलं आहे. आता तिथे यांनी बेस्ट ऑफ 5 किंवा नॉन बेस्ट ऑफ 5 असं काहीच म्हटलेलं नाही किंवा त्या जो पॉईंट आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो. कारण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या फॉर्म सबमिशनमध्ये किंवा रिझल्टमध्ये हाच आहे की 10वीचे मार्क्स तुम्ही कसे टाकले, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर कॅटेगरी वाईज. ठीक आहे, मी तुम्हाला एक डॉक्युमेंट सांगतो इथे. ठीक आहे, 10वीचे तुमचे मार्क्स ॲक्युरेट टाकणं आवश्यक आहे. जे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट लागते, जे काही तुमचं आहे ते 5 ऑगस्टच्या आधीचं लागते. ठीक आहे, हे झालं 10वीचं. आणि बाकी 12वी झालं असेल, तुम्ही टाकलं तर चालेल, नाही टाकलं तरी चालेल डॉक्युमेंट वगैरे, किंवा नाही लावलं तरी चालेल. तिथे काही त्या बेसिसवर ते रिजेक्शन तुमचं करणार नाही, कारण 10वी बेसवरच ही रिक्रुटमेंट आहे, ही भरती आहे किंवा ही पोस्ट मिळत असते. ठीक आहे, त्यानंतर बघा, तुमचं कॅटेगरी तुम्ही कुठली टाकली आहे, OBC टाकली आहे, SC टाकली आहे की SC टाकली आहे किंवा बाकी कुठली कॅटेगरी टाकली आहे किंवा ओपन टाकली. ओपनला तर काही विशेष काही लागणार नाही, कारण काही डॉक्युमेंट्स फक्त लागतात, डोमेसाईल वगैरे. डोमेसाईल इथे कंपल्सरी नाही आहे,
कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते तुमचं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही फॉर एक्झाम्पल OBCमध्ये आहे, कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये आहे OBCच्या, तर OBCमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. यामध्ये एक इश्यू आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर सेंट्रलचं लागेल की स्टेटचं लागेल. तर मित्रांनो असं काही त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे स्टेटचं सुद्धा चालेल, त्याच्यामुळे त्यासाठी टेन्शन घेऊ नका. स्टेटचं सुद्धा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट चालेल माझ्या माहितीप्रमाणे. बाकी काय ते DVमध्ये नंतर लक्षात येऊनच जाईल, ठीक आहे. कारण आता तर आपण फॉर्म बदलला, आता काही चेंजेस करू शकत नाही, आता काहीच होऊ शकत नाही. परंतु तुम्हाला ते तिथे सुद्धा वेळ देतात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये असं झालेलं आहे की सर्टिफिकेटमध्ये थोडंफार त्यांनी जर ते करू शकत असेल तर ठीक आहे, त्यांनी थोडंफार 8 दिवस तुम्हाला वेळ देतात ते, आणि त्यामध्ये तुम्ही दुसरं सर्टिफिकेट त्या तुम्ही जर स्टेटचं दिलं असेल तर तुम्हाला म्हणतील की बा सेंट्रलचं तुम्ही 8 दिवसात काढून द्या, असं होते बरं. असं नाही की बा कारण स्टेटचं जर तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला बा रिजेक्टच करतील, किंवा सेंट्रलचं नाही दिलं तर तुम्हाला रिजेक्टच करतील, असं काही नाही आहे. स्टेटचं जर तुम्ही दिलं आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला सेंट्रलचं लागेल तर तुम्हाला 8 दिवसामध्ये ते काढून द्यावं लागतं, आणि निघतं ते सहसा मला वाटतं निघून जाते, ठीक आहे. आणि बाकी कॅटेगरी वाईज जे लागेल, जसं OBCला नॉन क्रिमिनल लागते, तुमचं EWSचं सर्टिफिकेट दरवर्षी रिन्यू केलेलं लागते, तुमचं महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट असतं. महिला आरक्षणाचं माझ्या माहितीप्रमाणे जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा JR आहे त्यानुसार सांगतो, बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटचा थोडा वेगळा असेल की SC ST आणि आपलं ओपन याला WR सर्टिफिकेट किंवा वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट लागत नाही, परंतु बाकीचे कॅटेगरीज त्यांना नॉन क्रिमिनल ते मागतात, ठीक आहे, किंवा WR सर्टिफिकेट ते मागतात. त्यामुळे ते थोडंसं लक्षात घ्या. आणि बाकी जे डॉक्युमेंट्स आहे, जसं आता आधार कार्ड आहे ते तुमचं आयडेंटिफिकेशन प्रूफ झालं, पॅन कार्ड आहे ते तुमचं आता ज्या विद्यार्थिनी किंवा ज्या महिला मंडळी जे काही लग्न झालेलं असेल ते पॅन कार्डवर त्यांचा ॲड्रेस राहतो, माहेरचा आणि सासरचा दोन्ही ॲड्रेस राहतात, ते सुद्धा महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे पॅन कार्डचं आयडेंटिफिकेशनसाठी. इलेक्शन कार्ड असेल ते पण चालेल, ते सोबत ठेवायचं फक्त, त्याचं काही खूप जास्त गरज पडत नाही, पण आयडेंटिफिकेशन किंवा आयडेंटिटी कार्ड म्हणून ते सोबत तुम्हाला ठेवावं लागतं. आणि यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉम्प्युटर सर्टिफिकेट, MSc IT सर्टिफिकेट. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याबद्दल खूप जास्त कन्फ्युजन आहे की सर MSc IT सर्टिफिकेट लागेल का किंवा कंपल्सरी आहे का. तर मित्रांनो यामध्ये कन्फ्युजन आहे, कारण कसं आहे की त्यांनी कॉम्प्युटर सर्टिफिकेट मागितलेलं आहे, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज किंवा MSc IT सर्टिफिकेट आपल्या महाराष्ट्राच्या याच्यामध्ये बघायला गेलो तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे ते कंपल्सरी नाही आहे, परंतु एका विद्यार्थिनीचा असाच प्रॉब्लेम आला होता, तिला MSc IT तिने दिलेलं नव्हतं किंवा सर्टिफिकेटकडे नव्हतं आणि तिला तिथे जॉईन होऊ दिलं नाही, असं एक इन्सिडेंट घडलेला होता. परंतु माझ्या माहितीप्रमाणे MSc IT सर्टिफिकेट हे कंपल्सरी नाही आहे. 10वीमध्ये तुमचं कॉम्प्युटर सब्जेक्ट असेल तरी तुम्हाला ते कन्सिडर करतील, किंवा मग ते जॉईनिंगनंतर तुम्हाला थोडासा वेळ देतात, 2 ते 4 महिने किंवा 6 महिने तुम्हाला वेळ देतात. त्या पिरियडमध्ये तुम्हाला MSc IT किंवा कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेजचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं, हे माझ्या माहितीप्रमाणे. तर डॉक्युमेंट्स असे खूप काही लागणार नाही, आणि जे काही तुम्ही म्हणता की बा फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहे किंवा अल्फाबेटिकली चुकलेलं आहे, वडिलांच्या नावामध्ये बदल आहे, आईच्या नावामध्ये बदल आहे, किंवा सरनेममध्ये काही बदल झाला, तर हे जे मुद्दे आहे हे काही खूप मोठे मुद्दे नसतात मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला एखादं ॲफिडेविट किंवा एखादं तुम्ही कोर्ट फी स्टॅम्पवर तुम्हाला काहीतरी असं लिहून द्यावं लागते की बा माझ्याकडून ही चूक झालेली आहे, किंवा असं माझं डॉक्युमेंट आहे, मी वाटलं तर त्याच्यामध्ये चेंजेस करून तुम्हाला काही दिवसामध्ये सबमिट करेल. हे थोडंफार ॲडजस्ट होते, पण तो ॲडजस्ट न होणारं काय आहे की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट चुकीचं देत आहे, किंवा तुमच्याकडे त्या डेटचं सर्टिफिकेट नाही आहे, किंवा तुमच्याकडे OBCमध्ये आहे, नॉन क्रिमिनल नाही आहे, किंवा तुमच्याकडे 10चे मार्कशीट तुम्ही चुकीचे टाकलेले आहे, 10च्या मार्कशीटवर जे मार्क्स आहे ते वेगळे आहे, किंवा काहीतरी त्याच्यामध्ये तफावत आहे, पर्सेंटेजमध्ये चुका केलेल्या आहे 10वीच्या, त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन असतं, आणि तेच जर तुम्ही चुकीचं टाकलं तर तुमचं रिजेक्शन होऊ शकतं. मित्रांनो काही गोष्टी ह्या कन्सिडरेबल आहे, ते मायनर मिस्टेक आहे, ते चेंजेस होऊ शकतात, काही मेजर मिस्टेक आहे त्याच्यामुळे तुमचं रिजेक्शनसुद्धा होऊ शकते. आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला मी कन्फर्म सांगतो की जे काही कॅन्डिडेट्सनी फॉर्म भरला असेल त्यामधले मॅक्सिमम मुलं रिजेक्ट होतात. त्यामध्ये रिजेक्ट का होतात की अशा छोट्या छोट्या कारणामुळे रिजेक्ट होतात, त्यामुळेच या भरतीमध्ये 6 ते 7 वेटिंग लिस्ट लागत असतात, लक्षात घ्या. त्यामुळे कुठे ना कुठे तुम्हाला संधी मिळू शकते अशी आपण आशा करू शकतो. बाकी या रिलेटेड महत्त्वाचे अपडेट्स आपण पुढे देऊच. आता पुढल्या काही दिवसामध्ये 10 ते 15 दिवसामध्ये रिझल्टसुद्धा लागेल. रिझल्ट आपण सगळ्यात आधी आपल्या टेलिग्राम चॅनलवर, म्हणजे इंजिनियर बोल आपलं टेलिग्राम चॅनल आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. तिथे वेटिंग लिस्टसुद्धा आपण टाकू पुढच्या जे येणार आहेत त्या. आणि प्लस आपलं यूट्यूब चॅनल जे तुम्ही आता व्हिडिओ बघता आहे ते सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यावर आपण रिझल्टचा व्हिडिओ टाकू, आणि प्लस त्यामध्ये लिस्टसुद्धा आपण पब्लिश करणार आहे, आणि प्लस वेटिंग लिस्टचेसुद्धा आपण व्हिडिओज पुढे घेणार आहे. कंटिन्यूमध्ये हे व्हिडिओ चालणार आहे, त्यामुळे अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण बरेचसे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते परंतु त्यांना कळतच नाही, कधीकधी ईमेल IDs त्यांचा वर्क करत नाही, कधीकधी नंबर त्यांचा वर्क करत नाही. जे तुम्ही नंबर देता आहात, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जो देता आहात तो अतिशय महत्त्वाचा आहे, त्यावर तुम्हाला SMS येतो सिलेक्शनचा, आणि तुम्ही जे ईमेल ID देता आहे त्यावर तुम्हाला मेल येतो, पण तो कधीकधी मेल बॉक्स आपला फुल झालेला असतो, स्पॅनमध्ये तुमचे मेल जातात जे महत्त्वाचे आहे ते. त्यासाठी ते आधीच डिलीट करून ठेवा, जे अनवॉन्टेड मेल आहे ते आधीच डिलीट करून ठेवा, आणि तुमचं ते तिथे मेल येऊ शकेल असा पॉसिबिलिटी ठेवा, नाहीतर तुम्हाला सिलेक्शन झालं हे कळत पण नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे की त्यांना कळलंच नाही, डेटसुद्धा निघून गेली DVची, आणि त्यानंतर त्यांना चान्ससुद्धा मिळत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला ठेवायचे आहेत. ओरिजिनलचा एक सेट पूर्ण ठेवायचा,
आणि झेरॉक्सचे 2 ठेवायचे, त्यातलं एक अटेस्टेड आणि दुसरा नॉन अटेस्टेड, ठीक आहे. असे म्हणजे एक नॉन अटेस्टेड, एक अटेस्टेड झेरॉक्स आणि एक ओरिजिनल झेरॉक्स, ठीक आहे. असे जवळपास 3 सेट करायचे आणि तुमच्या डिव्हिजनला तिथे अटेंड करायचं, जे तुम्हाला डिव्हिजन दिलेलं आहे तिथे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर. आणि पुढे 2-3 दिवस म्हणजे महिन्यातून 3 दिवस तुम्हाला ते बोलावतात. एकदा तुम्हाला डिव्हिजनला बोलावतात, एकदा तुम्हाला तालुका प्लेसला बोलावतात आणि एकदा तुमचं जिथे जॉईनिंग होते तिथे तुम्हाला द्यावं लागतं. तिथेसुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागते किंवा प्रत्येक डॉक्युमेंटचे तुम्ही 2-3 सेट कमीत कमी करून ठेवा. आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की बरेचसे विद्यार्थी मुद्दामून चुकीचा फॉर्म भरतात, मुद्दामून जास्त मार्क टाकतात. काही जणांना ते 100%, 99.9% वगैरे असे टाकतात आणि ते मुद्दामून केलेले असतात. म्हणजे तुमचं जर मार्कशीटवरती मार्क नाही, मार्कशीटवर तुमची 80% आहे, 90% आहे आणि तुम्ही खोटी मार्कशीट बनवली, तिथे तुम्ही 100% टाकता आणि सिलेक्शन घेताय, तर पुढे जाऊन तुमचं सिलेक्शन जरी झालं तरी तुमच्यावर पोलीस केससुद्धा लागू शकते. हे सुद्धा झालेलं आहे GDSमध्ये, भरतीमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये, ठीक आहे. त्यामुळे तशी चूक करू नका. तसं जर तुम्ही केलं असेल की तुमच्या ओरिजिनल मार्कशीटवर 90% आहे आणि तुम्ही तिथे 100% किंवा 98% दाखवत आहे, फेक सर्टिफिकेट दाखवत आहे किंवा फेक मार्कशीट दाखवत आहे, तर DV अटेंडच करू नका. जर तुम्ही DV अटेंड केली, तुमचं सिलेक्शन होईल, तुम्ही जॉईन व्हाल आणि 1-2 महिन्यामध्ये व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही बाहेर पडाल. बाहेर तर पडालच, प्लस तुमच्यावर FIR सुद्धा होऊ शकते, पोलीस केससुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे तसं खोटं जर तुम्ही डॉक्युमेंट दिलं असेल तर खोटं डॉक्युमेंट कुठलं चालत नाही. त्यांच्या लक्षात आलं तर, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा अतिशय टफ नियम असतात यामध्ये, ठीक आहे. हा अतिशय महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, काही महत्त्वाच्या पॉईंट्स तुमच्या लक्षात आले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.